राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। 1 ऑक्टोबर 2025 पासून इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्राम सोने। म्हणजेच कालच आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 24 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा जाहीर झालेत। पुढच्या महिन्यापासूनच 1 ऑक्टोबर 2025 पासून इतक्या रुपयांना 10 ग्राम सोने मिळणार आहे। आज सकाळपासूनच ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, कारण आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी जाहीर करण्यात सुद्धा आलेला आहे। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा सोन्याचा होता। म्हणजे एकंदरीत सोन्यामध्ये या सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात मोठी वाढ सुद्धा झालेली आहे। त्याच अनुषंगाने पुढच्या 1 ऑक्टोबर 2025 पासून किती रुपयांना 10 ग्राम सोने मिळणार आहे, या सोन्यामध्ये वाढ होणार आहे की घसरण होणार आहे, त्याची माहिती सुद्धा सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे। त्याविषयी एक नवीन अंदाज सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। तो अंदाज बघून सुद्धा घेऊयात। परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तर अशा सर्व ग्राहकांसाठी आत्ताची सर्वात मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा ग्राहकांनो, या सप्टेंबर महिन्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ सुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे। कारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्यामध्ये वाढ होत चाललेली होती आणि आज सुद्धा सोन्यामध्ये विक्रमी वाढ होत असल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला समोर आलेलं आहे। परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती जो काय आता टॅक्स लावण्यात आला आहे, तो टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेला आहे। तर हा टॅक्स कमी केल्यामुळे 1 ऑक्टोबर 2025 पासून इतक्या रुपयांना 10 ग्राम सोने मिळणार आहे। एकंदरीत ऑक्टोबरपासून सोन्याचे भाव किती असणार आहेत, सोन्यामध्ये अजून दुप्पट वाढ होणार आहे का, त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे। ती माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। बघा ग्राहकांनो, सोनं एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्यामधील गुंतवणूक 100% सुरक्षित सुद्धा असू शकते। परंतु मागच्या काही दिवसामध्ये राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सोन्याचे भाव जाहीर करण्यात आलेले होते। सोन्याचे नवे अंदाज या ठिकाणी जाहीर सुद्धा करण्यात आलेले होते, परंतु हे अंदाज काही खोटे ठरलेले आहेत। त्या अनुषंगाने भरपूर ग्राहकाचे नुकसान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। ग्राहकांनो, हा अंदाज थेट सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाकडून देण्यात आलेला होता, त्यामुळे हा अंदाज 100% सुद्धा खरा ठरणार आहे। बघा ग्राहकांनो, 24 कॅरेट असेल, 22 कॅरेट असेल, 18 कॅरेट असेल, या तिन्ही प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याच्या मागच्या काही दिवसापासून वाढ होत चाललेली होती। त्यामुळे परंतु अनेक यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफवा देखील पसरल्या जात होत्या। मागच्या 2 महिन्यापूर्वी एक अफवा असं पसरली होती की त्या अफवेमध्ये असं सांगितलं होतं की सोन्याचा भाव 30,000 रुपये होईल, सोन्याचा भाव 40,000 रुपये होईल, सोन्याचा भाव 50,000 रुपये होईल। म्हणजे अशा पद्धतीच्या अफवा देखील पसरल्या होत्या। तर या अफवांना बळी पडून भरपूर ग्राहकांनी सोनंसुद्धा विकलेलं आहे। ज्यावेळेस त्यांनी सोनं विकलेलं आहे, तर अशा ग्राहकांमध्ये या ठिकाणी चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। अशा ग्राहकांमध्ये आज पश्चातापसुद्धा निर्माण होत आहे। म्हणजेच ग्राहकांनो, ज्या ग्राहकांनी घसरणीच्या भीतीने सोनं मोडलेलं होतं, त्या ग्राहकांना 100% पश्चातापसुद्धा या ठिकाणी होत आहे। परंतु ज्या दिवसामध्ये ज्या ग्राहकांनी संयम ठेवला, ज्या ग्राहकांनी सोनं मोडलेलं नव्हतं, त्या ग्राहकांना आता दुप्पट पैसेसुद्धा या ठिकाणी मिळत आहेत। असे ग्राहक सध्याच्या स्थितीला मालामालसुद्धा झालेले आहेत। एकंदरीत त्यांनीसुद्धा आपला व्हिडिओ पाहिलेला होता, त्यामुळेच त्याने सोनं मोडलेलं नव्हतं। परंतु ग्राहकांनी जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला, तर या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासून तुमचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होऊ शकतं। बघा या गोष्टी वेळेच्या वेळ अगोदर करायच्या असतात। म्हणजे सोनं खरेदी विक्री या गोष्टी कधी करायच्या आहेत त्याची माहितीसुद्धा आपण देऊन टाकतो, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जेवढे काही आपले सबस्क्रायबर असतील त्यांना ही माहिती कळत राहील आणि या ठिकाणी त्यांचा फायदासुद्धा होत राहील। आता समोरच दिवाळी येत आहे, दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत आहे। त्या अनुषंगाने भरपूर ग्राहकांना लग्नसराईसाठी आत्ताच सोने खरेदी करायला सुरुवातसुद्धा करायची असते। परंतु ग्राहकांनो, या 3 तारखांना सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी कमी पैशामध्ये अधिकचं सोनं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे या ग्राहकांनी आता या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे।
त्या 3 तारखासुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत। एकंदरीत 1 ऑक्टोबर 2025 पासून इतक्या रुपयांना 10 ग्राम सोनं मिळणार आहे। एकंदरीत सोन्यामध्ये वाढ की होणार की घसरण होईल याच्याविषयी देखील एक नवीन अंदाजसुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। बघा, तो अंदाजसुद्धा बघणार आहोत। ग्राहकांनो, सोन्याचा भाव कधी वाढत असतो, सोन्याचा भाव कधी घसरत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनं कशाच्या आधारावरती अवलंबून असतो याची माहितीसुद्धा आपण जाणून घेऊयात। 24 कॅरेट असेल, 22 कॅरेट असेल, 18 कॅरेट असेल आणि 14 कॅरेट आहे, हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने आहेत। ते सोनं कशा पद्धतीने ओळखायचं त्याची माहितीसुद्धा आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक या ठिकाणी सोने खरेदी करत असताना तुमची होणार नाही। आता पाहायला गेलं तर मोठ्या शहरामध्ये अशा गोष्टी देखील निदर्शनासुद्धा आलेल्या आहेत की जे सराफ असतात, जे सोनार असतात, ते सराफाच्या माध्यमातून सांगितले जाते की 24 कॅरेट सोनं आहे, परंतु हे सोनं 22 कॅरेट किंवा 18 कॅरेटचं सोनं असतं आणि तुमच्याकडून 24 कॅरेटचे पैसे घेतले जातात। जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये, आपल्यालासुद्धा 24 कॅरेटचं शुद्ध सोनं मिळावं, या ठिकाणी तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे। व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे ज्या 4 प्रकारचे कॅरेट आहेत, तर हे सोने कशा पद्धतीने ओळखायचं आहे त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी बघणार आहोत। परंतु ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की सोन्याचा भाव वाढत चाललेले भाव आणि 1 ऑक्टोबर 2025 पासून सोन्याचे भाव वाढतील, परंतु ग्राहकांनो, हा तुमचा अंदाज 100% चुकीचा आहे। कारण त्यावेळेस सोनं वाढत असतं, म्हणजे ज्यावेळेस सोनं रॅकेटच्या स्पीडने वाढत असतं तेवढ्याच रॅकेटच्या स्पीडने घसरणार देखील असतं। एकंदरीत या सप्टेंबर महिन्यामध्ये शेअर मार्केटचा ग्राफ वरती गेलेला होता, त्यामुळे सोन्यामध्ये देखील या ठिकाणी वाढ झाली होती, परंतु 1 ऑक्टोबरपासून शेअर मार्केटचा ग्राफ देखील घसरणार असल्याची चिन्हेसुद्धा या ठिकाणी समोर आलेले आहेत। तर आज पाहायला गेलं तर 1 ऑक्टोबर 2025 पासून इतक्या रुपयांना 10 ग्राम सोनं मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 1 ऑक्टोबर 2025 पासून 10 ग्राम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, म्हणजे सध्याला जेवढे पैसे मोजावे लागत आहेत तेवढेच पैसे मोजावे लागतील की अजून कमी पैसे तुम्हाला मोजावे लागतील, त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी आपण आज जाणून घेणार आहोत। त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। ज्या ग्राहकांनी सोनं मोडण्यासाठी विचार केला असेल, ज्यांच्या ग्राहकामध्ये मनामध्ये विचार येत असेल की आपण सोनं विकलेलं बरं, कारण सोन्याचा भाव या ठिकाणी वाढलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी आपला फायदा होईल। बघा, अशा पद्धतीने भरपूर ग्राहकांनी सोनंसुद्धा या ठिकाणी मोडलेलं आहे। तर ग्राहकांनो, जर तुम्ही सोनं मोडीत काढायला आलेला असाल, म्हणजे तुम्ही सोनं विकायला आला असाल, तर तुम्हाला सावधान व्हायचं आहे। कारण या ठिकाणी काही अंदाजसुद्धा अशा पद्धतीने वर्तवण्यात आले आहेत की जर तुम्ही आता सोनं मोडलं, सोनं विकला, तर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो। अशा पद्धतीचा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। म्हणजेच ग्राहकांनो, एकंदरीत 100% अचूक असणारा निर्णय या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल, जेणेकरून तुमच्या कसल्या प्रकारची फसवणूक या ठिकाणी होणार नाही। आणि तर तो निर्णय घेण्यासाठी आता तुम्हाला सुद्धा मदत आम्ही करणार आहोत। बघा ग्राहकांनो, या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2025 पासून इतक्या रुपयांना 10 ग्राम सोनं मिळणार आहे। म्हणजे एकंदरीत 10 रुपयांना 10 ग्राम सोनं म्हणजे 10 ग्राम सोनं तुम्हाला किती रुपयाला मिळणार आहे त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे। परंतु ग्राहकांनो, जर सोन्याचे भाव घसरणार असतील, सोन्याचे भाव कशामुळे घसरू शकतात, जर सोन्याचे भाव वाढणार असतील तर सोन्याचे भाव कशामुळे वाढू शकतात त्याची माहितीसुद्धा आपण जाणून घेऊया। बघा ग्राहकांनो, ज्या बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूची मागणी 100% कमी होत असते, त्या वस्तूचा भावसुद्धा 100% कमी होत असतो। परंतु एखादी वस्तू बाजारामध्ये कमी प्रमाणामध्ये आली तर या ठिकाणी त्या वस्तूची किंमतसुद्धा जास्त होत असते, त्या ठिकाणी त्या वस्तूची मागणीसुद्धा जास्त होत असते। त्याचप्रमाणे सोन्याचे भावसुद्धा कमी जास्त प्रमाणे वाढत असतात। आता बघा, ज्यावेळेस आपण सोनं जास्त असतं यावेळेस सोन्याचे भाव घसरत असतात, त्यामुळे सोनंसुद्धा जास्त खरेदी केलं जात असतं। त्यामुळे ग्राहकांनो, एकंदरीत हा एक दुवा आहे। म्हणजे तुम्हालासुद्धा माहिती असेल, सोन्याने मागच्या काही महिन्यामध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उसळी घेतलेली आहे। काही महिन्यामध्ये सोनं रॉकेटच्या स्पीडने देखील वरती गेलेलं आहे, काहीच महिन्यामध्ये सोन्याने लाखाची भरारी घेतलेली आहे, परंतु काही महिन्यामध्ये सोनं तोंडावर सुद्धा पडलेलं आहे। त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबरपासून तुमचं सोनं या ठिकाणी पडणार आहे, म्हणजे सोन्याची किंमत कमी होणार आहे, त्याची माहितीसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घ्या। परंतु ग्राहकांनो, सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात, कशामुळे सोन्याचे भाव घसरत असतात त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे, ती माहितीसुद्धा बघणार आहोत। बघा ग्राहकांनो, या ठिकाणी प्रमुख 5 कारणे समोर आले आहेत। तर या 5 कारणामुळे सोनं घसरत असतं, याचं प्रमुख 5 कारणामुळे सोनं वाढत असतं। बघा ग्राहकांनो, ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो
त्यावेळी सोनं वाढत असतं, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ घसरत असतो त्यावेळी सोनं 100% घसरत असतं. बघा ग्राहकांनो, या ठिकाणी तुम्हाला अंदाज वर्तून झाला आहे. त्यासोबत दुसरं कारण सांगणार आहे ते म्हणजे सुद्धा देखील अतिशय महत्त्वाचं आहे. बघा ज्यावेळेस राज्यामध्ये मोठ्या मोठ्या सोन्याच्या खाणी सापडत असतात त्यावेळी सोन्याचे भाव 100% घसरत असतात, परंतु ज्यावेळेस सोन्याचा पुरवठा कमी होत असतो, सोनं सापडत नाही, त्यावेळेस या ठिकाणी सोन्याचा भाव 100% वाढत आलेला असतो. त्यासोबत तिसरा अंदाज असा देखील सांगण्यात आहे. तिसरं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण सोने खरेदी करण्याची संख्या कमी असते, ज्यावेळेस सोने विकणाऱ्याची संख्या जास्त असते त्यावेळेस देखील सोन्याचा भाव वाढत असतो. बघा अशा पद्धतीने प्रमुख कारणे या ठिकाणी समोर आलेत. म्हणजे ग्राहकांनी एकंदरीत सोन्याचे भाव कधी वाढत असतात आणि कधी घसरत असतात त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. आपण 1 ऑक्टोबरपासून सोन्याचे भाव वाढणार आहेत की घसरणार आहेत त्याची माहितीसुद्धा आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला अंदाज लक्षात येईल आणि या ठिकाणी तुम्हालासुद्धा एक अचूक निर्णय घेण्यास या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल. 100% फायदा होऊनसुद्धा या ठिकाणी बघा ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर 24 कॅरेट भाव सोन्याचा, नंतर 12 कॅरेट सोन्याचा भाव, नंतर तुम्हाला 14 कॅरेट सोन्याचा भाव, या चारही प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी सर्वात वाढ झाल्याचं या चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे. परंतु पुढच्या काही दिवसामध्ये सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशी माहिती देखील या ठिकाणी सूत्राकडून सांगितलं आहे. अशी पद्धतीची शक्यतासुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. बघा ग्राहकांनो, सोनं ही एक सुरक्षित असू शकतं, सोन्याची गुंतवणूक 100% सुरक्षित गुंतवणूक असू शकते, परंतु ग्राहकांनो काही गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सोनं खरेदी करत असतो तर सोनं शुद्ध सोनं आहे का, ते देखील सोनं खरंच 24 कॅरेट आहे का, या गोष्टी पाहून घेणं देखील अतिशय गरजेचं आहे. अन्यथा आपली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक देखील या ठिकाणी होऊ शकते. बघा ग्राहकांनो, अशा फसवणुकींना आळा घालण्यासाठी आपण तुमच्यासाठी खास 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे त्याची माहितीसुद्धा या ठिकाणी. परंतु ग्राहकांनो लक्षात घ्या, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण चालू होईल. या घसरणीमुळे पुणे शहरामध्ये 1000 तोळ्यापेक्षा जास्त तोळं सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे. त्यासोबत मुंबई शहरामध्ये सुद्धा जास्त सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे. सोलापूर, परभणी, बीड, जालना, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोने खरेदी करायला मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी गर्दी केलेली आहे. अशा जिल्ह्यामध्ये सोन्यामध्ये घसरणसुद्धा पाहायला मिळाल्यामुळे परंतु ग्राहकांनो 1 ऑक्टोबर 2025 पासून सोन्याचे भाव अजून घसरतील आणि देखील अचानकपणे घसरून पुन्हा देखील वाढायला सुरुवात होईल. याविषयी एक नवीन अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे, तो अंदाज बघून घ्या. बघा ग्राहकांनो, या ठिकाणी पाहू शकता 24 कॅरेट सोन्याचा भाव मागच्या काही दिवसामध्ये वाढत चाललेला होता. म्हणजे सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ या ठिकाणी होत होती, परंतु अचानक सोन्याची घसरण तुम्हाला पाहायला मिळाली. सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रम घसरणसुद्धा होतच आहे. एकंदरीत सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता. आता सध्या स्थितीला 1,15,000 रुपयेचा भाव तिने गाठलेला आहे. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबरपासून 2025 पासून सोनं 1,00,000 रुपयेचा टप्पा पूर्ण करेल का, अशा पद्धतीने देखील विचार करण्यात येत आहे. अशा पद्धतीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत सोन्याचे भाव घसरतील किंवा वाढतील एक नवीन अंदाजसुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. तो नवीन अंदाजसुद्धा सांगण्यात आला आहे. बघा ग्राहकांनो, सोनं पाहायला गेलं तर एक सुरक्षित गुंतवणूक असते. सोन्यामधील 100% सुरक्षित गुंतवणूक असते, परंतु ग्राहकांना काही वेळेस आपल्या त्या ठिकाणी तोटा होत असतो, काही वेळेस आपलं नुकसानसुद्धा होत असतं. त्यामुळे जर तुम्हाला अचूक निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगत आहे. बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव कोणीही लावू शकत नाही. तो म्हणजे या तारखेला इथेपर्यंत सोनं येईल असा अंदाज 100% कोणालाच लावायला येत नसतो. परंतु जे वर्षानुवर्ष सोन्याचा अभ्यास करणारे अभ्यासक असतात त्यांना यांच्यामध्ये काहीतरी थोडंफार नॉलेज असतं. यामध्ये सुद्धा थोडंफार काही गोष्टीचा अभ्यास असतो, त्यामुळे त्यांनी ते अंदाज देत असतात. म्हणजे पाऊस कधी पडेल याचा अंदाज जसे पंजाबराव डक साहेब देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी घसरतील, सोन्याचे भाव कधी वाढतील याचे अंदाजसुद्धा या ठिकाणी ते देत असतात. बघा ग्राहकांनो, सोनं एक हा सुरक्षित धातू आहे. सोन्यामधील सुरक्षित गुंतवणूक 100% सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळे तुम्हाला खरं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमची रिस्कवरती सोनं खरेदी करायचं आहे. कारण काही अंदाज कमी होतील, काही अंदाज वाढतील, अशा पद्धतीने अंदाजसुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत. 1 ऑक्टोबरपासून सोन्याचे भाव थोडेफार वाढू शकतात, अशा पद्धतीने एक नवीन अंदाजसुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. परंतु तुम्हाला जर जास्त सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सोने विक्री करणाऱ्या अभ्यासकाकडून माहिती घ्या आणि त्यानंतरच खरेदी करायला सुरुवात करा. धन्यवाद.